कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं सर्वत्र स्वागत होत आहे. खास करून या जाहीरनाम्यात 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणांच्या नवसंकल्पनांचा शहराच्या विकासासाठी उपयोग करण्यासाठी त्यांच्या वॉर्ड समिती स्थापन करण्याची संकल्पना कोल्हापुरातील तरुणांना चांगलीच भावली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांनी झेन झीन्सशी मुक्त संवाद साधला. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून आपण एक परिपूर्ण असा जाहीरनामा जनतेसमोर घेऊन येत आहोत. हा जाहीरनामा सत्यात उतरवून कोल्हापूरचा विकास साधण्यासाठी युवा पिढीचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी शहर विकासासाठी आपलं योगदान द्यावं असं आवाहन केलं. यानंतर आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या वतीनं महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची माहिती देत ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी निधीची तरतूद कशी करता येणार आहे याचीही माहिती दिली. शहरात नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी काही सेवाभावी संस्थांना सहभागी करून घेत शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे असं सांगत आमदार सतेज पाटील तरुणाईनं शहर विकासाच्या नियोजनात योगदान द्यावं असं आवाहन केलं. इथंच राहणार 50 वर्ष तर मग या शहराच्या प्लॅनिंगमध्ये तुमचा देखील योगदान असलं पाहिजे. ते योगदान कसं आहे? तुम्ही चांगली माणसं निवडून देऊन एक पक्षाची सत्ता ही आली, बहुमत व्यवस्थित मिळालं तर या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं मला आणि ऋतूला शक्य होणार आहे. आणि मी माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या या 15 तारखेला मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत हा मेसेज जाऊ दे. तुमच्या घरात, तुमच्या मित्रपरिवाराच्या सगळ्यांना हा मेसेज आपण अजेंडा या ठिकाणी पोचवा अशी माझी पुन्हा एकदा विनंती आहे. यावेळी अनुपम पाटील, नंदकिशोर पाटील, शरद पाटील, विराज शिर्के, संयोगिता पाटील, वल्लभ जाधव आदी विद्यार्थ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी संवाद साधताना शहरातील वाहतूक, आरोग्य, शिक्षण तसंच उद्योग, व्यापार याविषयी प्रश्न उपस्थित केले. याला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी तरुण तरुणींनी मांडलेल्या सूचनांचं स्वागत करत त्यांच्या कल्पकतेचं सुद्धा कौतुक केलं. त्यांनी डी.वाय. पाटील ग्रुपनं विकसित केलेलं इन्क्युबेशन सेंटर चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करू, इंजिनिअरिंग असोसिएशनच्या माध्यमातून इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी कक्ष सुरू करू, कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांना औद्योगिकदृष्ट्या एकत्र जोडून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, स्पर्धा परीक्षेसाठी चांगली सेंटर निवडावीत यासाठी पाठपुरावा करू, तसंच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेऊ, महापालिकेचा घरफाळा, पाणीपट्टी नोकरदारांना ऐच्छिक हप्ता पद्धतीनं भरून घेता येईल अशी योजना राबवू, शहरातील महिलांसाठी विशेष अशी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं, कचरा, सांडपाणी निर्मूलन, स्वच्छता हे मूलभूत प्रश्न नव्या उपाययोजनांच्या माध्यमातून प्राधान्यानं सोडवण्यावर भर देऊ, शहरातील प्रमुख रस्ते, प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती आणि दिशादर्शक फलक देखील संपूर्ण शहरात लावण्यात येतील अशी ग्वाही दिली. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांच्यासह शहरातील तरुणाई उपस्थित होते.